पुणे येथील कॅम्पमधील सुंदर अशा सदर कमांडनं केलेले वार मेमोरियलमध्ये आपण येत आहोत। फारच छान वास्तू आहे आणि सकाळी 9:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 7 असं त्याचं टायमिंग आहे। आपण आत एंट्रन्स करत आहोत। एक उत्कृष्ट वॉर मेमोरियल आहे इथं। ही INS त्रिशूळ आपली युद्धनौका, त्याचं मॉडेल आहे, आपण पाहू शकता। मागचं विमानाचं डेक आणि ही याची माहिती आहे। त्यांनी लिहिलेलं आहे, पुराने जहाज कभी खत्म नहीं होते, उनकी आत्माएं सदैव जीवित रहती है। प्रारंभिक त्रिशूल की हॉलैंड और वॉल जहाज निर्माता बेलफास्ट UK द्वारा संयुक्त रूप से बनाया गया था। इसे विटबी व्हाइटबाई श्रेणी फ्रिगेट में रखा गया था। इसे 13 जनवरी 1960 को भारतीय नौसेना में शामिल किया गया। 32 साल की सेवा में जहाज गोवा लिबरेशन, भारत पाक युद्ध और ऑपरेशन पवन युद्ध सम्मान प्राप्त किया। यह 125 मीटर लंबा स्टेल्थ फ्रिगेट 4000 टन विस्थापन और इसकी गति प्रचालन 30 समुद्री मील। इसका निर्माण बाल्टिक शिपयार्ड सेंट पीटर्सबर्ग द्वारा किया गया है और इस जहाज को भारतीय नौसेना में 25 जून 2003 को शामिल किया गया। कामो 31 हेलीकॉप्टर के जो पूर्व चेतावनी प्रणाली से लैस है, इस जहाज की क्षमता को बढ़ाते हैं। INS त्रिशूल को भारतीय थल सेना में जाट रेजिमेंट से 20 जनवरी 2009 को संबंधित किया। यह संयुक्त राष्ट्र प्रेम और सौहार्द की सच्ची भावना का प्रतीक है। INS त्रिशूल। भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जी काही 8 युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती आपण हँडल केली, त्याचे हे 8 पिलर आहेत आणि प्रत्येकाची माहिती त्यावर लिहिलेली आहे की हे युद्ध का झालं, त्यातनं काय झालं, त्याचा निकाल काय लागला आणि आपले किती लोक शहीद झाले, काय केलं आपण। हे इंडो पाक वार 47-48 साली फ्रीडम फायटर नंतर लगेच झालेलं। त्यानंतर ऑपरेशन पोलो जे कार्यरत केलं काश्मीरसाठी, त्याचीही माहिती। हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो वापरलेलं होतं। लिबरेशन ऑफ गोवा, गोवा मुक्ती संग्राम, पोर्तुगीज लोकांना गोव्यातून बाहेर काढण्यासाठी जे मिलिटरी ऑपरेशन केलं, ऑपरेशन विजय, त्याचं नाव होतं ऑपरेशन विजय। इंडिया पाकिस्तान वार 1959 साली तिबेटला चीननं घेतल्यानंतर आपलं जे वॉर झालं आणि चीननं एकतर्फी युद्धविराम केला। या युद्धामध्ये मेजर धनसिंह थापा आणि सुभेदार जोगिंदर सिंह यांना परमवीर चक्र दिलं गेलं। त्यानंतरचं इंडो पाक वार 1965 काश्मीरच्या कारणासाठीच हे युद्ध झालेलं। ऑपरेशन जिब्राल्टर हे नाकामयाब झाल्यानंतर जे पाकिस्ताननं आपल्यावर हल्ला केला होता त्याचा हा परिणाम। पॅटर्न रणगाडे त्यावेळी जे बर्बाद केले आपल्या आर्मीनं,
23 डिसेंबर 1967 साली 65 साली हे युद्ध संपलं आणि तारापोर यांना परमवीर चक्र तर अब्दुल हमीद यांना पण परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यानंतरचं इंडो पाक वार हे 1971 बांगलादेश लिबरेशन 16 डिसेंबरला 1971ला हे युद्ध संपलं. त्यानंतरचं ऑपरेशन पवन LTTला आपण जी श्रीलंकेला मदत करून LTTचं जे ऑपरेशन केलं ऑपरेशन पवन त्यामध्ये परमेश्वरन मेजर R परमेश्वरन यांना परमवीर चक्र दिलं गेलं आणि हे ऑपरेशन विजय यालाच कारगिल वॉर असं जे म्हणतात हे आपल्या सर्वांच्या समोरच झालेलं. 527 जवान आपले शहीद झाले होते तर 800 आतंकवादी मारले गेले होते. असं हे उत्कृष्ट म्युझियम बघायला चुकू नका. त्या तिथे आपण आता विजयंता रणगाडा बघायला जाऊ. हे शहीद स्मारक आहे. या इथं तुम्ही बघाल वेगवेगळ्या शहीद सैनिकांची नावं लिहिलेली आहेत. त्यांचं जागा कुठली बटालियन होती कुठं शहीद झाले त्याची पूर्ण माहिती आहे. आणि हा आपला विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. हे पूर्ण बघितल्यानंतर आता हे म्युरल्स आहेत. ऑपरेशन ट्रायडंट 1971 71 कराची राहुलवर जो अटॅक केला त्याचे हे यांनी पाकिस्तानचे फ्युएल रिझर्व्स बर्बाद केले होते. बॅटल ऑफ प्रभात आली 1971 सालीच डेझर्ट सेक्टरमध्ये नॅचर सिंध 50 किलोमीटर इनसाइड पाकिस्तानी बॉर्डरमध्ये जो अटॅक आपण केला होता त्यामध्ये 57 पाकिस्तानी सैनिक मेलेले आणि 35 जिवंत आपण पकडले होते. हे बॅटल ऑफ गद्रा सिटी 1971 याचं म्युरल आहे. कुमाऊ एरियामध्ये केलं होतं. तीन डिसेंबर 1971 साली आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानच्या एरियात गेलो होतो आणि काली माता की जय या वार क्राईजवर आपण ही लढाई जिंकलो होतो. आणि हे लोंगलवाल फेमस लोंगलवाल बॅटल ऑफ लोंगलवाल 1971 4000 पाकिस्तानी फोर्सेस लोंगलवाल बॉर्डरवर आपले आले होते पंजाब इन्फंट्रीनं. कमी लोक असूनसुद्धा 5 डिसेंबर 1971 साली विमानांची मदत येण्याच्या आधीच 36 टँक आणि 400 व्हेकल डिस्ट्रॉय करून 200 पाकिस्तानी सोल्जरना मारलं होतं. मेजर कुलदीप सिंग चांदपुरी हा महावीर चक्र अवॉर्डी त्या युद्धातूनच झालेला आहे. आणि हे मिग हे नाव आपण बऱ्याच वेळा ऐकतो तर हे मिग आहे ॲक्च्युली मिग विमान. असं हे म्युझियमचा पहिला भाग आपण फिरलेलो आहोत. खूप छान लॉन केलेलं आहे.
तिरंगा झेंडा। हे वेगळे वेगळे अवॉर्ड विजेते, परमवीर चक्र आपले जवान आणि ऑफिसर्स यांचं सूर्य बरोबर उलट्या दिशेला आहे। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। वन फ्लॅग, वन लँड, वन हार्ट, वन नेशन, इंडिया। छान म्युरल आहे। आणि या इथं पूर्ण सगळे जे आपले 8 वॉर झाले त्यातले शहीद लोक, त्यांचा नंबर आणि कुठं झाले आणि त्या युद्धाचे मॅप, कुठं युद्ध लढलं गेलं आणि त्याची माहिती, असं या पूर्ण वॉलवर लिहिलेलं आहे। वेळ देऊन बघायला पाहिजे। उत्कृष्ट एरिया तयार केलेला आहे। या पॅव्हिलियनमध्ये ऑडिओ व्हिज्युअल फिल्म्स दाखवतात, आता ते बंद आहे। आणि चारी वॉलवर आपल्या वेगवेगळ्या लढाईचं माहिती, वेगवेगळ्या लोकांची, इथं शिवाजी महाराजांच्या संदर्भात माहिती आहे। फर्स्ट अँग्लो मराठा वार, मराठा वार, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, असे पूर्ण आपल्या वेगवेगळ्या वॉरचा इतिहास, त्याचे फोटो या इथं लावलेले आहेत। आणि ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम पण दाखवला जातो, जो सध्या बंद आहे। पाकिस्तान गेम प्लान इन 1965, लिबरेशन ऑफ बांगलादेश, हे पूर्ण नकाशासहित इथं माहिती दिलेली आहे। ऑपरेशन विजय कारगिल, पहिला पोर्शन बघून आपण आता संग्रहालयाच्या दुसऱ्या भागात येतोय। हे वेगवेगळे रणगाडे आणि कॅम्बोट व्हेकल्स इथं डिस्प्लेला ठेवलेली आहेत। FRT AFV 434 ॲबॉट, हे दुसरं BTR 60 मॉडिफाईड MCP PU 12M, हे वेगळे वेगळे कॉम्बॅट व्हेकल्स। हा रणगाडा, हा टँक म्हणतात त्याला, टँक T55। हे टँक्स आपण बऱ्यापैकी टँक म्युझियम अहमदनगर येथे बघू शकतो। सोव्हिएत युनियननं विकसित केलेला टँक आहे 1950 मध्ये, आणि भारत पाकिस्तान 71च्या युद्धामध्ये ह्यानं खूप चांगलं काम केलं। हे परत ॲबॉट FV 432, विजयंता टँक, सर्वांना आपल्याला हे नाव माहीतच आहे। 39,000 किलोवर वजन असलेलं हे 1965 आणि 71च्या युद्धामध्ये त्यानं खूपच चांगलं काम केलं। पहिला स्वदेशी रणगाडा, हे APC स्कॉट, टोपाज, आणि ही गन 20 पाउंडर ब्रोइंग MG 30 MG MK1 गन,
हा उत्कृष्ट एरिया, इथं लाईट अँड साऊंड शो होतो. आपण जो रणगाडा बघायला चाललेलो आहोत आता. हा या एरियातील शेवटचा रणगाडा. हा आहे पॅटर्न रणगाडा. युद्धामध्ये जर रणगाडा पकडला तर त्याची जी गन असते ती अशी खाली पाडून ठेवतात. हे इंडिकेशन असं आहे की युद्धामध्ये आपण हा जिंकलेला रणगाडा आहे. हा गन खाली केलेला रणगाडा T-525 ची गनवर आहे आणि हा विजयंता रणगाडा याची पण गनवर आहे. असे हे रणगाडे आपण बघून आता आपण पुढील भागात जाऊया. मराठा इन्फंट्री गॅलरी. आपण आता संग्रहालयाच्या तिसऱ्या भागात प्रवेश करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही आहे मराठा एम्पायर आणि मराठा गॅलरी. मराठा एम्पायर, मराठा गॅलरी. शिवाजीचं छान म्युरल आहे तिथं. त्या म्युरलप्रमाणे अष्टप्रधान मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजचा दरबार. आता आपण आत प्रवेश करतो आहोत. शपथ, रोहिरेची शपथ, स्वराज्य शपथ. रायरेश्वर टेम्पलमध्ये हे अष्टप्रधान मंडळ शिवाजीचं, ज्यांच्या थ्रू त्यांनी राज्य केलं. अफजल खान वध, जिजाबाई आणि शिवाजी महाराज. हे पानिपतचं लढाई दाखवलं आहे मुघल मराठा गॅलरीमध्ये. शिवाजीच्या झाल्यानंतर हे पेशवायांचं. पानिपतच्या लढाईत माधवराव पेशवे, नानासाहेब पेशवे, मराठा आर्मी, नेव्ही, मराठा नेव्ही. कान्होजी आंग्रे, हा पेशवाईचा इरा. फर्स्ट अँग्लो मराठा वार. महाजी शिंदे डिफिटेड ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. थर्ड अँग्लो मराठा वार. 1817-18 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा एम्पायर यांच्यामधले फायनल वॉर झाले होते ते. हे विजयदुर्ग फोर्ट. असं हे मराठा गॅलरी. जय भवानी, जय शिवाजी. संग्रहालयाचा पुढचा भाग साऊथ इंडिया आणि राजस्थान या भागाला डेडिकेट केलेला आहे. राजस्थान ही राजांची भूमी होती. ट्रायबलरी डायव्हर्स, तसंच डेकोरेटिव्ह आर्किटेक्चर, मॅग्निफिशंट अँड रिगल असं राजपूत किंग्सचं काम होतं. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराणा प्रताप यांच्या काळातल्या स्टोरी या एरियामध्ये दाखवलेल्या आहेत. राजपूत लोकांनी मुघल एम्पायर तसंच ब्रिटिश यांच्याशी बरीच फाईट करून, स्ट्रगल करून त्यांचं एम्पायर राखलं होतं. तर आपण अशा या पॅव्हिलियनला भेट देत आहोत. हे बॅटल ऑफ तराइन 1165 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं
जे युद्ध झालं आणि त्यांनी अफगाण रुलर मोहम्मद घोरी याला तराईनमध्ये हरवलं होतं. तर हे पहिलं युद्ध, हे बॅटल ऑफ हल्दी घाट, महाराणा प्रताप आणि मुघल यांच्यात जे युद्ध झालं ते. महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा जो धारातीर्थी पडला उडी मारून, त्याचं हे पोर्ट्रेट आहे. इथं महाराणा प्रतापांचा पुतळा आहे. महाराणा प्रतापांची माहिती, कृष्णदेवराय हम्पी ज्याचं म्युरल बाहेर होतं, कृष्णदेवराय हे खूप मोठे वॉरियर होते. कन्नडा राया म्हणून परत त्यांना म्हणत होते. विजयनगरचं साम्राज्य त्यांनी हे केलं. हैदर अली हैदराबाद निजाम आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध त्यानं लढाई केली. तर म्हैसूर किंगडम, तर हे हैदर अली यांचा पुतळा आहे. राजराजेंद्र, छोला किंगडम त्यांचं होतं. and it was mightiest kingdom in India. टिपू सुलतान, टायगर ऑफ ईस्ट, हे टिपू सुलतान यांचा पुतळा आहे. आणि अँग्लो म्हैसूर वार, हैदर अली आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये दुसरं अँग्लो म्हैसूर वार झालं होतं. हे अँग्लो म्हैसूर वॉर 4 1799 मध्ये झालेलं. ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यामध्ये हे वॉर झालं होतं. आणि बॅटल ऑफ कोलाचल, डच आणि नायर किंगडम त्रॅव्हनकोर यांच्यामध्ये वॉर झालं होतं. असं हे उत्कृष्ट पॅव्हिलियन छोटंसं पण छान साऊथ आणि राजस्थानला डेडिकेट केलेलं. वर ग्वाल्हेरच्या फोर्टचा हे म्युरल आहे. या भागात हम्पी म्हणजे विजयनगर साम्राज्य यांचं म्युरल आहे. अशी 2 म्युरल ह्या राजस्थान आणि साऊथ इंडिया पॅव्हिलियनवर आहे. संग्रहालयाच्या भागामध्ये आपण गन चालवून बघू शकतो. 3 टार्गेट ठेवलेले आहेत. आम्ही गन चालवली आणि त्या तिथं ती आता मुलगी गन चालवती आहे. 50 रुपयाला 10 गोळ्या. 3 टार्गेटवर आपण मारू शकतो. छान सोय की. 3 टार्गेट. आता रेवती तू घे. इकडचं मार ना. ऊपर जा रही है. मारशील तिकडच्या कोणाला तरी. सामने करो. आपके समोर समोर. हां ऊपर जा रही है. होल से देखो, होल से पॉइंटर देखो. हे अगं तू पोझिशन तर घे की. ठीक है. नेक्स्ट इकडे घे. पोजीशन चालू आहे व्हिडिओ. एक सेकंड ना. टार्गेट नाही येणार ना. लगा ना. ऐसे ऊपर में करो. ऊपर वाले में आप भी साथ में फोटो वाले. इसे तो जरूर करना होगा. होगा ना. करना है. संग्रहालयाचा पुढचा पार्ट
म्युनिशन गॅलरी, हेलिकॉप्टरचं मॉडेल, नेशन्स प्राईड, वेगळे वेगळे मॉडेल्स आहेत इथं, मिनिएचर्स. या इथं अक्ष मिसाईल, पृथ्वी मिसाईल, ब्रह्मोस, हे ब्रह्मोस, पृथ्वी, अक्ष, अग्नी आणि नाग ही आपली वेगवेगळी मिसाईल्स आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे फ्युजेस, प्रायमर्स आणि फ्युजेस, शेल, स्मॉल आर्मर्स आणि बुलेट्स आणि छोटे छोटे आर्मर्स, मिसाईल, अँटी टँक मिसाईल, हे वेगवेगळे मॉर्टर्स. हे रणगाड्याचं मॉडेल आहे. हे दुसरं रणगाड्याचं मॉडेल. टँक ॲनिमेशन्स, आर्टरी ॲम्युनिशन आणि माइन्स अँड. आपण आता शेवटच्या भागामध्ये सदर्न कमांड म्युझियमचं मेन गॅलरी यामध्ये प्रवेश करतो आहे. पूर्ण वेगळे वेगळे त्यांचे युनिफॉर्म. सदर्न कमांडची बिल्डिंग, मागं गेटवे ऑफ इंडिया, राजभवन, त्यांचे 3 ध्वज, या बाजूला 3 ध्वज. हे जे रिलीफ ऑपरेशन्स वेगळे वेगळे केले, अर्थक्वेक, गुजरात फ्लड, सायक्लॉन, हुडूड इन 2014, सुनामी, मुंबई अटॅक, इथं आर्मी स्पोर्ट्स पर्सन्स, सिग्नल ट्रेनिंग सेंटर गोवा. हे वेगळे वेगळे त्यांचे जे सेंटर्स आहेत त्याची माहिती आहे इथं. हिस्ट्री ऑफ मद्रास रेजिमेंटल सेंटर, मद्रास रेजिमेंटल सेंटर वेलिंग्टन, असे देवळाली. हे वेगवेगळ्या आर्टिलरी सेंटर नाशिक रोड, महार रेजिमेंट सेंटर, असे त्यांचे वेगळे वेगळे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, माहिती, फोटो, त्यावेळचे सिनेमा फोटोज. हे कॉम्बॅट एव्हिएशन स्कूल नाशिक, या इथं रणगाडा किंवा जीप उचलून नेताना दाखवलेलं आहे. असे वेगळे वेगळे फोटो पण भरपूर आहेत. फारच बघण्यासारखं. बॉम्बे सॅपर्स, मद्रास इंजिनियर्स ग्रुप अँड सेंटर बँगलोर, त्यांची माहिती. आर्मी ऑर्डनन्स कॉपर्स सेंटर सिकंदराबाद, बेंगलोर, UME सेंटर,
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग, त्यांचे रोल चार्टर, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन, वडोदरा EME स्कूल, फर्स्ट आर्मी कमांडर आणि सदर्न आर्मी कमांडर्स यांचे हे पूर्ण फोटो आहेत. यांना जी मिळालेली मेडल्स, पीस टाईम मेडल्स, वॉर टाईम अवॉर्ड्स, असं ही गॅलरी आहे, फारच बघण्यासारखी आहे. इथं वेगवेगळ्या गन्स डिस्प्लेवर आहेत, वेगळे वेगळे मेमोरियल, विजयस्तंभ, अमर योद्धा, पूर्ण वेगळे वेगळ्या गावातली मेमोरियल आहेत. भोपाळ, झाशी, आर्मर्स, गन्स वेगळ्या वेगळ्या. ऑपरेशन पवन, लेफ्टनंट जनरल सवाई भवानी सिंह बहादुर, मशीन गन्स. एक उत्कृष्ट म्युरल केलेला आहे. असा एक खूपच छान पुण्यामध्ये सदर्न कमांडनं केलेलं म्युझियम जरूर भेट द्यावी. यानंतर लाईट अँड साऊंड शो बघणार आहोत संध्याकाळी 7 वाजता. इंडियन आर्मीचे वेगवेगळ्या टेरेनमधले वेगवेगळ्या क्लायमेटला सुटेबल होणारे हे युनिफॉर्म अँड ड्रेस आहेत. वेगवेगळ्या टेरेनमध्ये कसे वापरले जातात, लेडीज, जेंट्स. याबरोबर हे 2 सिव्हिलियन ड्रेस पण आहेत. या बाजूला लेडीज आणि जेंट्स, सगळ्या टेरेनचे वेगळे वेगळे युनिफॉर्म आपण बघू शकतो. हा व्हाईट आहे तो सियाचेनमधला, लडाखमधला. सदर्न कमांड फारच चांगला आणि उत्कृष्ट हे सदर्न कमांडचा लोगो. म्युझियमचा शेवटचा भाग सॉव्हेनियर शॉप. वेगवेगळे सॉव्हेनियर्स अवेलेबल आहेत. ग्राफिटीज, इथं आज सॉव्हेनियर्स आहेत विकायला. आणि हे कॅन्टीन. असे सुटसुटीत आणि छान मेमोरियल नक्कीच बघण्याचा मानस ठेवा.